सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जमिनीच्या जुन्या वादातून सख्या पुतण्याने काकाच्या डोक्यात लाकडी काठीने घातक वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना रावेर तालुक्यातील गारखेडा येथे उघडकीस आली आहे। हत्येनंतर मृत्यू अपघाती असल्याचं भासवण्यासाठी आरोपीने मृतदेह नाल्यात फेकून दिला होता। मात्र रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपासाची चक्रे फिरवत या खुनाचा पर्दाफाश केला असून आरोपी पुतण्याला अटक केली आहे। या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनिल जखा बारेला राहणार गारखेडा तालुका रावेर जिल्हा जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। तर मृत व्यक्तीचं नाव रामा थावरू बारेला, वयवर्ष अंदाजे 46 असेल। मिळालेल्या माहितीनुसार रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गारखेडा गावात रामा बारेला यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला। गारवडी येथील पोलीस पाटलांनी 21 जुलै रोजी रात्री सुमारे 11 वाजता पोलिसांना घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं आढळून आलंय। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केलाय। गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासातून मृताचा सख्खा पुतण्या अनिल बारेला याच्यावर संशय बळावला। चौकशीत समोर आले की जमिनीच्या वादातून गेल्या काही दिवसांपासून काका पुतण्यात वाद सुरू होता। 21 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान घराजवळ झालेल्या वादातून अनिलने रागाच्या भरात लाकडी काठीने काका रामा बारेला यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय। हत्येनंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घटनास्थळापासून सुमारे 20 ते 25 मीटर अंतरावर ओढत नेऊन नाल्याच्या कडेला टाकलाय आणि हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला। मात्र रावेर पोलिसांनी संशयित अनिल बारेला याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। नंतर 22 जुलै रोजी रात्री त्याला अटक करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत। जागर जनस्थानसाठी फराज अहमद, जळगाव।